नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा असा संघर्ष आता उघडपणे होऊ लागलेला आहे. या ओबीसी आणि मराठा संघर्षाच्या निमित्तानं राज्यभरामधलं वातावरण काहीसं तणावग्रस्त आहे. प्रत्यक्षात या दोन स्वतंत्र जाती आत्तापर्यंत गुण्यागोविंदानं राहत होत्या. त्यांच्या आरक्षणाचेच मुद्दे जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा मात्र त्या एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकायच्या आणि पर्यायानं एका वरिष्ठ जातीनं दुसऱ्या कनिष्ठ जातीवर कसा अन्याय केला याच्या कहाण्या महाराष्ट्रात सांगितल्या जायच्या. आणि त्याचबरोबर जी वरिष्ठ जात स्वतःला म्हणते त्यांची आर्थिक स्थिती कशी खालावलेली आहे, इथपासून ते शिक्षणात मिळणाऱ्या सवलतींमुळे एक वर्ग कसा पुढे चाललाय इथपर्यंतची चर्चा व्हायची. पण या सगळ्या गोष्टी काल परवापर्यंत शाब्दिक चकमकींपर्यंत होत्या. आता या गोष्टी प्रत्यक्षात हिंसाचारापर्यंत गेलेल्या आहेत आणि त्याला कारण हे अंतरवली सराटीतून सुरू झालेलं मनोज जरांगेंचं आंदोलन आहे अशा स्वरूपाचाही दावा केला जातोय. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मागितलं असतं तर त्या विरोधात फारशी प्रतिक्रिया आली नसती, पण त्यांनी सरसकट सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी करून टाका ही मागणी लावून धरल्यामुळे ओबीसी अस्वस्थ झाले. ओबीसींनी आपली प्रतिक्रिया देणं सुरू केलंय आणि परिणामस्वरूप मराठा आणि ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रात दिसतो आहे. महाराष्ट्रात ही संघर्षाची स्थिती आपल्याला परवडणारी नाही. ही महाराष्ट्राच्या ना अर्थव्यवस्थेसाठी आहे योग्य, ना ही परिस्थिती महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी सुद्धा योग्य आहे. या स्थितीला अशा प्रकारे राहून न देणं ही ज्यांची जबाबदारी आहे त्या मंडळींकडून सध्या मात्र महाराष्ट्रातली परिस्थिती निवळण्याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. मग ते जरांगे असोत की भुजबळ असोत, दोन्हीकडून शब्दबाण एका पाठोपाठ एक सुरूच आहेत. पण यातला कळीचा मुद्दा असा आहे की सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याची मागणी करून जरांगे यांनी ओबीसींना उचकवलं आहे का, हा प्रश्न उपस्थित यासाठी होतोय कारण सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याची जरांगेंची मागणी सरसकट मराठ्यांनी सरसकट स्वीकारलेलीच नाहीये. परिणामस्वरूप जरांगेंच्या मागणीला विरोध होणं सुरू आहे, स्वाभाविक आहे आणि तो विरोध आता उघडपणे होऊ लागलेला आहे. काल परवापर्यंत ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना कुणबी असण्याचे लाभ मिळणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाहीत अशा मराठ्यांचं काय याची उत्तरं जरांगेंच्या आंदोलनातून मिळायला हवीत. आणि ती उत्तरं ही न्यायसम्मत कायदा संमत असायला हवी. या सगळ्या बाबतीत आत्ता तरी परिस्थिती तेवढीशी सकारात्मक आणि धीर देणारी जरांगेंच्या आंदोलनातून दिसत नाही. असं असताना ओबीसी हे त्यांच्यातच आरक्षणातच भरपूर जाती भरल्या गेल्या असल्यानं चिंतेत आहेत. त्यांना आता आणखीन नव्यानं जाती आपल्या ओबीसीच्या आरक्षणात येतील अशी भीती वाटते आहे आणि त्यातून ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अधिक तीव्र होत चाललाय. परिणामस्वरूप ही परिस्थिती आणि ही वेळ टाळता आली असती का हाही मुद्दा आहेच. ओबीसींना जरांगे यांनी उचकवलंय का या शीर्षकांतर्गत आपण जी लक्षवेधीची चर्चा करणार आहोत त्यात या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत या निमित्तानं चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत जरांगेंचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले किशोरजी चव्हाण आहेत. आपल्यासोबत ओबीसींचे नेता म्हणून या चर्चेत ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत आणि आपल्यासोबत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील आहेतच, पण आता आपल्यासोबत चर्चेत आणखीन एक नवा चेहरा आहे स्नेहा गावकर यांचा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपापले DND मोड सुरू करावेत, चर्चेला मर्यादित वेळेत उत्तर द्यावं आणि पटापट बोलतं व्हावं. माझा पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला मृणाल ढोले पाटील, जर समजा सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा अशी मागणी झाली नसती तर आजचा संघर्ष उभा ठाकला असता का? प्रसादजी, जर अशी मागणी झाली नसती तर मुळात असा संघर्ष व्हायचं कारण अजिबात नव्हतं.
त्याचं कारण असं आहे की याच्या आधी कुणबीच्या नोंदी ज्यांच्या भेटत होत्या ते कुणबी दाखले घेत होते, ते कुणबीचे बेनिफिट्स घेत होते आणि ते ओबीसीतनं घेत होते. म्हणजे मराठा समाजाची ही लोक जी होती ज्यांच्या कुणबीच्या नोंदी भेटत होत्या ते रितसर आपली व्हॅलिडिटी करून रितसर समजा ग्रामपंचायतीची जागा असेल किंवा नोकरी असेल किंवा शिक्षण असेल त्याप्रमाणे ते चाललं होतं. कोणाचाही काही विशेष त्याला काही विरोध नव्हता, कारण नोंदी भेटत होत्या, कागदपत्र भेटत होती. पण आता काय झालं की सरसकट जी मागणी होती त्याच्यानी निश्चित एक प्रचंड मोठी भीती ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली आहे की जे आरक्षण आपल्याला भेटलं होतं ते कदाचित जाईल का काय. कारण आता 450 जातींमध्ये 17% आरक्षण आणि त्याच्यामध्ये जर 30% असलेला समाज जर एक आला तर काहीच उरणार नाही, कदाचित ही भीती आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे की सरसकट ही मागणी मुळात मराठा समाजाची एक मतानी एक मुखानी आहे का. आता मला तर जे समाजात दिसतं ते मला असं अजिबात दिसत नाही की एक मतानी एक मुखानी ही मागणी नाहीये. ठीक आहे, एक गट ती मागणी करतंय, पण त्याला विरोध करणारे बरेचसे गट आहेत. त्यांना ते कुणबी दाखले नको, त्यांना मराठा समाजाचं मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. बिलकुल. आणि तुमच्या लेखी मला एक पटकन एका वाक्यात उत्तर देऊन टाका, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागण्याचा अधिकार आहे की नाही, मिळेल की नाही, योग्य की नाही हा नंतरचा मुद्दा, पण मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मागण्याचा अधिकार आहे की नाही, मृणाल ढोले पाटील? खरं तर आज देशामध्ये कुठल्याही वंचित घटकाला, कुठल्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या वंचित घटकाला आरक्षणाची आज गरज मागण्याची नाही, कारण ईडब्ल्यूएसचं आरक्षण त्यांच्यासाठी आहे. पण तरीही जर कुठल्या समाजाला वाटलं की आपल्याला वेगळं आरक्षण पाहिजे तर प्रत्येक समाज संविधानाच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये आपलं आरक्षण मागू शकतो. त्याला कोणाचा आपण या निमित्तानं चर्चेला पुढे घेऊन जाऊ. आणि आपल्या सोबत किशोर चव्हाण आहेत. किशोरजी, आवाज नीट येतोय, मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचले जे मृणाल ढोले पाटील यांनी मांडले. त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की हे जे सरसकटचं प्रकरण लावून धरलेलं आहे त्यामुळे ओबीसी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेत, ते टाळता आलं असतं, ते करायची गरज नव्हती. का अशा प्रकारची भूमिका वारंवार जरांगेंकडून घेतली जाते? नाही, मागणी मनोज जरांगे पाटलांनी जी केलेली आहे ती सरसकटच केलेली आहे. पण तुम्ही आता जो प्रश्न विचारला की आमच्या ओबीसी बंधूंनी प्रश्न उपस्थित केला की ही मागणी सगळ्यांची एकच नाही आहे, याच्यातले 2-3 प्रवाह आहे ते मान्य करावं लागेल की एक हे सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र सगळ्यांना मिळालं पाहिजे. दुसरं आहे आता जे आमच्या बंधूंनी कायदेशीर मांडलेलं आहे, मी तुम्हाला मागचाही मुद्दा सांगतो, आत्ताही मुद्दा या नवीन बंधूला सांगतोय, आणि कोर्टात पण ही लढाई लढतोय मराठवाड्यातील मराठा आरक्षणाची. दुसरी, महाराष्ट्राचे जे मराठवाडा सोडून जे बाहेरचे मराठा आहेत त्यांच्यासाठी आपली क्युरिटी पिटिशन अशा 3 पातळीवर आपली लढाई चालू आहे. तर ओबीसी बांधवांनी ही भीती काढून टाकावी की सरसकट मागणी आहे पण आमच्या 3 पातळीवर कायदेशीर लढाई चालू आहे आणि ओबीसी बांधवांनी घाबरायचं काही कारण नाहीये. ज्यांना आहे त्यांनाच मिळणार आहे, ज्यांना नाही आहे, समजा आज मी किशोर चव्हाण माझी नोंद सापडली नाही मला मिळणार नाही म्हणजे नाही, तर उगाच विनाकारण ओबीसी बांधवांनी मनात भीती बाळगू नये. एक मिनिट किशोरजी, थांबा. किशोरजी, थोडा गोंधळ होतोय. तुम्ही आता असं म्हणताय की तुमची नोंद सापडली नाही तर तुम्हाला मिळणार नाही. अहो पण तुम्ही हे इथे येऊन सांगता, तुमची बाकीची मंडळी तर काय सांगतात, एका कागदानी राज्य सरकारने आदेश काढला की तसं आरक्षण मिळू शकणार आहे. हा एवढा गोंधळ काय आपल्या आंदोलनामध्ये? नाही, एका आदेशाचा अर्थ काय, समजा उदाहरण, समजा किशोर चव्हाणच्या घरात कोणाला सापडली, माझ्या चुलत भावाला सापडली किंवा शासनाच्या माध्यमातून सापडली, तर ते माझ्या चुलत भावालाही त्याचा फायदा होईल आणि मलाही होईल, म्हणजे आमच्या घरात ते सरसकट होऊन जातं ते. हो, हाही मुद्दा म्हणजे आमचा काय चर्चेतून समज आणि गैरसमज ओबीसी बांधवांचा निघाला पाहिजे. हे यांनाच मिळणार आहे, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना कशी मिळणार आहे, हाही आमच्या ओबीसी बांधवांनी विचार करावा. गैरसमज, मनातलं जी भीती आहे त्यांच्या जे आता बोलण्यातून जे वाटतंय की त्यांच्या जी मनातली भीती आहे ती अजिबात त्यांची भीती काढून टाकावी अशी मी चर्चेतून विनंती करतो. किशोर चव्हाण यांची भूमिका पोहोचली आणि या चर्चेत आता आपण पटकन स्नेहा गावकर यांच्यापर्यंत पोहोचतोय. स्नेहा गावकर, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद लावला गेला आहे की तो वाद होता त्याच्यावर फुंकर घातली गेली आहे आणि हा वाद मुळात टाळता आला असता का? महाराष्ट्राला आत्ता या अशा प्रकारच्या संघर्षाची कोणतीही गरज नाही, ना ती काल होती ना उद्या असेल. हा संघर्ष टाळता आला असता का? नक्कीच. धन्यवाद सगळ्यांचे मला या चर्चेत सहभागी केल्याबद्दल आणि मराठा म्हणून एक भूमिका मांडायला वेळ दिल्याबद्दल. पण आपला जो आजचा मुद्दा आहे की ओबीसी आणि मराठा समाज हा वाद
पूर्वीपासून होता का किंवा आता गरज होती का उभा करण्याची? तर ही गरज अजिबात नव्हती. कारण आज आपण जाती व्यवस्था काही असू देत, आपण त्याच्यावर सुखाने गुण्यागोविंदाने एकत्र राहत होतो. आपल्यात कोणतेही जी स्नेहा गावकर, बोलता बोलता तुमचा आवाज तुमच्याचकडून म्यूट झालेला आहे, त्यामुळे तुम्ही काय बोलताय ते ऐकायला येत नाहीये. तुमचा आवाज सुरू करणं गरजेचं आहे. स्नेहा गावकर, काही तांत्रिक अडचणी येत आहेत. मला पटकन आबासाहेब पाटलांपर्यंत पोहोचावं लागेल. मी आबासाहेब पाटलांपर्यंत पोहोचून त्यांचं उत्तर घेऊन आपल्याकडे येतो. आबासाहेब, माझा आवाज आपल्याला नीट येतोय? आवाज येतोय? जी, आला आला. एकच मिनिट, आता मला आबासाहेबांपर्यंत जायची वेळ झाली असल्यानं त्यांच्यापर्यंत जातो. तुम्ही जरा तुमचं इंटरनेटचं कनेक्शन आणि कनेक्टिव्हिटी तपासून घ्या. आबासाहेब, पटकन सांगा, हा संघर्ष नक्की कोणत्या क्षणापासून सुरू झाला? प्रसादजी, गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मराठा आरक्षण द्या अशी भूमिका सातत्याने चालू झाली आणि ही संपूर्ण राज्यभर अनेक आंदोलन झाले, 8 मोर्चे झाले, 2 ठोक मोर्चे झाले. या माध्यमातून मराठा समाजाचा जो स्लोगन तयार झाला की एक मराठा हात मराठा, आणि ही मागणी संपूर्ण राज्यभराची एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या आणि टिकणार घटनात्मक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सर्व समाज आक्रमक आणि आग्रही आहे. परंतु गेल्या 1-1.5 महिन्यापासून जी कुणबी म्हणून मागणी पुढे आली, आता ती कशी आली, कशा पद्धतीने आली ते किशोर चव्हाणांनी मागच्या ह्याच्यामध्ये आपल्या डिबेटमध्ये सांगितलं. परंतु सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील का, हा सुद्धा अनेक वेळा आपण चर्चेचा भाग झाले. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ओबीसीचा विरोध नाही आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना ते मिळालेलंच आहे. आणि या राज्यामध्ये अनेक सर्व प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल, ज्या लोकांना अनेक लोकांनी कुणबी प्रमाणपत्र निघतंय का म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे कुठेही मिळत नाही, भेटत नाही. त्याच्यामुळे अनेक वेळा त्याच्या चर्चा झाल्या, डिबेट झाल्या आणि आज सुद्धा काही नोंदी दाखवल्या जातात, त्या बॅकडेटेड दाखवल्या जात आहेत आणि नवीन नोंदी मिळणं अशक्य आहे. कारण डॉक्युमेंट आता तुम्ही म्हणताय नवीन नोंदी मिळणं अशक्य आहे. एका बाजूला असं गाजर दाखवलं जात आहे की नवीन नोंदी तर पटकन मिळतील, नवीन नोंदी मिळाल्या की लगेच आरक्षण मिळेल, लगेच आरक्षण मिळालं की आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिक स्थिती सुधारली की मग बाकीचे समाजाचे सगळे प्रश्न संपून जातील. हा एका बाजूला आत्ताच्या घडीला जरांगेंच्या आंदोलनातून दिला जाणारा संदेश आहे जो समाजात खालपर्यंत गेलेला आहे. मला आता स्नेहाताईंपर्यंत पोहोचायचं आहे. स्नेहाताई, आता कनेक्टिव्हिटी आणि नीट असावी असं वाटतं. माझा आवाज आधी नीट येतोय का, एकदा सांगून टाका पटकन. हो हो, येतोय. तुम्ही स्पष्टपणे असं मला सांगा की किती जण कुणबी व्हायला तयार आहेत आणि कुणबी होण्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की हा जो संघर्ष आता जन्माला आला तो टाळता आला असता का? सरसकटचा आग्रह धरल्यानं काय नुकसान होतंय? नक्कीच टाळता आला असता आणि अजूनही टाळता येऊ शकतो. कारण आमचं जरांगे साहेबांना त्या विनंती आहे की सरसकट ही मागणी अजूनही बदला. कारण महाराष्ट्रातला मराठा हा मूळचा मराठा जो आहे, ज्याच्या नोंदीच सापडत नाहीत किंवा जो कुणबी कधी नव्हता तर त्याच्या नोंदी कधी सापडूच शकत नाहीत, मग त्या मराठ्यांना सरसकट कुणबी करा म्हणून एकतर त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय, मराठा जात संपवली जाते आणि त्याचबरोबर ओबीसींच्या बद्दल आमच्या मनात विष घालवलं जातंय आणि आमच्याबद्दल ओबीसींच्या मनात विष घालवलं जातंय की कुठून तरी ओबीसींना धक्का लागेल आणि आम्हाला मराठांना कुणबी म्हणून आरक्षण द्या. तर सकल मराठा समाज म्हणून जेव्हा हे बोलतात की कुणबीकरण, सरसकट कुणबीकरण, तर सकल मराठा म्हणजे सर्व समाज झाला. मग सर्व समाजाला यांनी विचारात घेतलं का? सर्व समाजाची यांनी चर्चा केली का? फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांना जर चर्चा करणार असाल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही म्हणणार असाल की सरसकट कुणबी करा, तर हे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा मान्य करणारच नाही. आणि आम्हीच काय, ओबीसी मधले अनेक समाज आम्हाला का सोबत घेत नाहीत? कारण त्यांना वाटतं की आम्ही जात बदलून त्यांच्यात यायला तयार आहे. आणि या भारताच्या संविधानानुसार आणि कायद्यानुसार या देशात कोणाचीही जात बदलता येत नाही. जर आपल्याला काही बदलायचं असेल तर आपल्याला धर्म बदलावा लागतो,
हे आतापर्यंतचा इतिहास आहे आणि मराठा जातीचा इतिहास जर हजारो वर्षापूर्वीचा आहे, तर 1-1.5 महिन्यापूर्वी जर कोणी कुणबीही मागणी केली तर त्या मागणीला कुठलाही मराठा मान्यता देणार नाही. ही मागणीला विरोध आहे, आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही. जरांगे यांना विरोध आमचा कधीच नव्हता, पण त्यांनी 3 दिवसाच्या आरक्षणाच्या लढाईच्या आंदोलनानंतर 3ऱ्या दिवशी नंतर ही मागणी का बदलली आणि सातत्याने नंतर 7 वेळा मागण्या ह्या का बदलत गेले याचं त्यांनी आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. समाजाला त्यांनी भावनिक केलं, त्याच्यामुळे अनेक आत्महत्या होत आहेत. याच्यामुळे ज्या लोकांच्या घरच्या आत्महत्या होत आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे का? आणि आम्हाला आरक्षणाचा फायदा जेव्हा होईल, जेव्हा सुप्रीम कोर्ट आम्हाला मराठा म्हणून आरक्षण देईल तेव्हा. बर स्नेहाताई, मग ते आपण जो आता मुद्दा कोणत्या मांडला ठिकाणी द्यायचं? त्यात काही छुपे आणि अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा जो त्यातला नोंदवून घेण्यासारखा आहे तो लक्षात घ्यायला हवा, तो असा की हिंदू धर्मात जात बदलता येत नाही. आरक्षणाच्या साठी जात बदलून अशा प्रकारचं आरक्षण घेता येत नाही असा दावा स्नेहा गावकर यांनी केलेला आहे. मुळात हा मुद्दा जन्माला कुठून आला? किशोर चव्हाण, तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे की तुम्ही जेव्हापासून हे सांगायला सुरुवात केलं की मराठ्यांना कुणबी करा, काल परवापासून ही गोष्ट ओबीसी समाज स्पष्टपणे मांडतो आहे की आपल्याकडच्या वर्णव्यवस्थेच्या अनुरूप ज्या ज्या जातींची रचना आहे त्यात कुणबी चतुर्थ श्रेणीमधले आहेत. त्यांना तुम्हाला जर समजा त्या स्थानावर ठेवायचं नसेल तर एकतर त्यांना वर आणावं लागेल किंवा तुम्हाला कुणबी व्हायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर जावं लागेल. यासाठी मराठी तयार आहेत का? आणि माझा पुढचा प्रश्न खरं तर किशोर चव्हाण, अहो ज्यांना ज्यांना तुम्ही कुणबी करताय, उद्या तुम्ही कुणब्यांशी रोटीबेटीचे व्यवहार करायला तयार होणार आहात का? महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी रोटीबेटी व्यवहार होणार आहेत का? किशोरजी आपला माईक सुरू करा. किशोरजी माईक सुरू करा, माईक सुरू करा आणि बोला. प्रत्येकाला विनंती आहे उत्तर सुरू करण्यापूर्वी माईक सुरू करावा. बोला किशोरजी. पहिले आमच्या ज्या भगिनीने जो मुद्दा मांडला आहे की एक लक्षात ठेवा की मी नेहमी काय सांगतो की आजचा महाराष्ट्र हा पूर्वीचा महाराष्ट्र नव्हता. भौगोलिक परिस्थिती सगळीकडची वेगळी आहे. मराठवाड्याची वेगळी आहे, कोकणाची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची आहे, उत्तर महाराष्ट्राची आणि विदर्भाची वेगळी आहे. हे पहिले समजून घ्या. आमच्या मराठवाड्याचा प्रश्न काय होता? आमच्या मराठवाड्यात ज्यांच्याकडे कुणबी जातीची नोंद आहे त्यांनाही प्रमाणपत्र मिळत नव्हतं. ह्या आंदोलनाचं मोठं यश आहे की आज आमच्या मराठवाड्यात 15,000 नोंदी सापडलेल्या आहेत. हे मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे. दुसऱ्या याच्यातून हा प्रश्न निर्माण होतो, हे जे 15,000 सापडले किंवा 15,000चे परिवार सापडले, हे पूर्वी सापडलं असतं तर त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीचा लाभ मिळाला असता. तो मिळाला नाही. म्हणून आमच्या मराठवाड्यातील मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्याची मनात खतखत आहे. म्हणून हे आंदोलनाची दिशा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. तुमचा दुसरा प्रश्न असा होता आम्हाला की मराठ्यांच्या आणि कुणबीचे लग्न होतात त्याचं करणार आहेत का? मी तुम्हाला हे सांगू शकतो, मी मराठा आहे, मराठवाड्याची मी मराठा आहे. माझी मिसेस उत्तर महाराष्ट्राची आहे, ती कुणबी आहे. आम्ही 3 भाऊ आहे. माझा लहान भाऊ आहे, त्याची मिसेस विदर्भाची आहे. आमच्या भागात, मराठवाड्याच्या भागात, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आमच्या बाजूचा भाग असेल, इथं आमच्या हे सगळे व्यवहार लग्न सोहळे पहिल्यापासून होतात. आणि अजून एक माहिती देतो की आजपर्यंत माझ्या मिसेसने किंवा माझ्या वहिनीने कधी ओबीसीचा फायदा घेतलेला नाहीये. बर, एवढी स्पष्ट भूमिका असताना आणि भूमिका घेऊन पुढे जात आहोत. ठीक आहे. तुम्ही असा दावा करताय की मराठा आणि कुणबी समाजामध्ये सरळ रोटीबेटीचे व्यवहार होत आहेत आणि तशा पद्धतीचे व्यवहार भविष्यातही होतील असा संकेतही आपल्याकडून मिळाला आहे. पण त्यापेक्षा जो महत्त्वाचा दावा तुम्ही केला त्यानिमित्तानं आबासाहेब पाटलांपर्यंत जायचंय. आबासाहेब, प्रश्न ऐकायला येत असेल, माईक सुरू केलेला असेल तर उत्तर द्या पटकन. जरांगेंच्या आंदोलनामुळे अनेकांना त्यांची कुणबी प्रमाणपत्र सापडायला लागली आणि त्यामुळे आता अनेक जणांना ओबीसीचा लाभ मिळणार आहे. यावर आपलं उत्तर? प्रसादजी, हाच तर खरा खेळ आहे. या जुन्या तिकिटावरती नवीन खेळ सुरू केलेले शासनातील अधिकारी आज ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने राज्यभरामध्ये ज्या अफवा पसरवल्या जात आहेत की आज आम्हाला 15,000 नोंदी मिळाल्या, काही ठिकाणी 20,000 नोंदी मिळाल्या. त्या नोंदी सापडल्या जुन्याच नोंदी आहेत, त्या समोर आणल्या जात आहेत. आणि जर ठीक आहे नोंदी सापडल्या, पण त्या कुणाच्या सापडल्या? तुमची वंशावळ सापडली का? तुमचे महसुली पुरावे सापडले का?
किशोर चव्हाणांना मला सांगायचं आहे की अवघ्या एका बीड जिल्ह्यामध्ये परवाच्या सर्वेक्षणामध्ये फक्त केवळ 5 लोकांना सर्टिफिकेट मिळाले. पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये 5 लोकांना मिळाली. पण तुम्ही महाराष्ट्रातला ज्या वेळेला विचार करतोय, तुम्ही सांगता भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, प्रमाणपत्र सापडली. अहो आम्ही ज्यावेळेला आज लोक काय स्पष्ट सांगायला गेलं, चॅनेलच्या माध्यमातून बोलायला गेलं, एखादी पत्रकार परिषद लोक शिव्या घालतायत, लोक ट्रोलिंग करायला चालू करतात. त्याच्यामुळं कुठलाही नेता कोण समन्वय किंवा कोण समोरून बोलायला तयार नाही. प्रसारजीच्या माध्यमातून काही लोकांना आम्ही आपल्या माध्यमातून मांडतोय, परंतु हे वास्तव आणि 1-2 महिन्यानंतर समाजाला ज्यावेळेला खरं कळेल की आम्ही कुठंतरी आपल्या माध्यमातून चूक झालेली आहे आणि आज समाजाचा एवढा मोठा लढा उभा राहून आमच्या हातात काय भेटलं तर काही मिळालं नाही आणि केवळ राजकारण झालं, हे ज्या वेळेला लोकांना लक्षात येईल त्यावेळेला हे लोक समोरून त्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आज वास्तव तुम्ही समजून घ्या की कुणबी मराठा कुणबी गेल्या 25 वर्षापासूनच्या ज्या काही संघटना हे पॅटर्न चालवत होते शरद पवारांच्या नावाखाली, परंतु जी पॅटर्न चालले नाही, सगळे फेल गेले. आणि म्हणून ज्या वेळेला मराठा आरक्षणाची भूमिका अण्णासाहेब पाटलांनी 82 सालाला सुद्धा मराठा आरक्षणाची मागणी केली. अण्णासाहेब पाटलापासून ते आतापर्यंत प्रत्येक नेत्याने मराठा आरक्षणाची मागणी केली. परंतु आज ज्या पद्धतीने आपण सांगताय, ठीक. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र विचारात घेतला का हो? तुम्ही कोकण विचारात घेतला का हो? तुम्ही उत्तर महाराष्ट्र घेतला का? केवळ काही लोकांच्या ह्याच्यामुळे जर आज हा विषय चाललाय, आज ओबीसी मराठा संघर्ष उभा राहिलेला आहे. कशामुळे उभा राहिलेला आहे? कुणाचा आज ज्या पद्धतीने सगळे ओबीसी समाजातले 4 पक्षातले सगळे मोठे मोठे लोक एकत्र आले, त्यांनी विचारमंथन केलं, ते एका स्टेजवर आहेत, मराठे एका स्टेजवर का नाहीत? हा माझा सवाल आहे आपल्या किशोर चव्हाणांना. याचं उत्तर द्या. राज्यातले सगळे मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा असत किंवा वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत, त्यांचे विचार कधी जाणून घेतले का? प्रत्येक जिल्ह्याचा विचार तुम्ही जाणून घेतला का? बिलकुल 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 याच्यावर उत्तर लागेलच आणि याचं उत्तर किशोर चव्हाण देतील अशी अपेक्षा आहे. किशोरजी, हा एक कळीचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या वेळेला सकल मराठा समाज म्हणता, थोड्या वेळापूर्वी स्नेहाताईंनी पण हा मुद्दा मांडला, सगळ्या मराठ्यांना विचारात कुठं घेतलं जातं? तुम्ही तुमच्या पुरचे 4 मराठे एकत्र येता आहात आणि तुम्ही ठरवता आहात की मनोज जरांगेंची भूमिका ही सगळ्या समाजाची भूमिका आहे, असं निरीक्षण चर्चेत येतं. आबासाहेब पाटील, स्नेहा गावकर दोघं जण हे निरीक्षण मांडतात. त्याचं उत्तर लागेल, किशोर चव्हाण बोलतील. बिलकुल उत्तर बिलकुल देणार. आमचे सहकारीच आहे, आबासाहेब असतील, आणखी ताई असेल, त्यांच्या मनातला प्रश्न बरोबर आहे. पण आबासाहेबांनी हा प्रश्न विचारला मला नवल वाटतं याच्यासाठी की सुप्रीम कोर्टात आपली क्युरिटी पिटिशन आहे. आबासाहेब आज आयोगाला पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांनी. आयोग त्याच्यावर काम करून त्याचा अहवाल घेऊन आपला अहवाल वकिलाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात दाखल करते क्युरिटी पिटिशनसाठी. ही क्युरिटी पिटिशन काय आहे? हे महाराष्ट्रातील मराठ्याला 50% वरच्या आरक्षणासाठी एक प्रयत्न करते महाराष्ट्र शासन. तो एक भाग चालू आहे. दुसरा भाग मी काय सांगितला, मराठवाड्यातील जे मराठे हैदराबादहून इथं आले त्यांच्यासाठी माझी याचिका औरंगाबाद कोर्टात आहे. 2 नंबर. 3 नंबरवर काय चालू आहे? मनोज जरांगे पाटील कुंभी म्हणतात, जे कुंभी सरसकट म्हणतात, मराठवाड्यात भेटत नव्हतं. हे माझ्या दोन्ही ताईंनी आणि आबासाहेबांनी पुन्हा लक्षात आणून देतो, आमच्याकडे मिळत नव्हतं, त्या नोंदी मिळू राहिल्या. ह्या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे. अजून एक मुद्दा शेवटचा, मराठवाडा सोडून जिथे आता सगळी शिंदे कमिटी शोधते, ज्या कुंभी बांधवांना भेटत नव्हतं त्यांना ते प्रमाणपत्र मिळायला लागलं असेल, त्याच्यात वाईट काय? मराठा म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात आरक्षणाची संधी आहे, कुंभी म्हणून मराठा कुंभी ज्याची नोंद त्यांची संधी आहे. म्हणून मला दोघांना विनंती आहे की आपण चर्चा जे करतायत ना, पूर्ण आपल्या सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची केस पेंडिंग आहे ना. नाही, याच्यात किशोर चव्हाण तुम्ही इकडेही आरक्षण घेताय, तिकडेही आरक्षण घेताय, असं कसं असू शकतं? तुमच्यातला एक घटक कुणबी म्हणून आरक्षण घेणार, दुसरा घटक मराठा म्हणून आरक्षण घेणार, असं नाही होऊ शकत. मृणाल ढोले पाटलांपर्यंत जातो. आबासाहेब 1 मिनिट थांबा जरा. आबासाहेब, हा थोडासा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा आहे, तुमच्यापर्यंत येतो. मृणाल ढोले पाटलांना आधी त्या निमित्तानं बोलतो करतो. मृणाल ढोले पाटील, ज्यांना कुणबी मिळालंय त्यांनी कुणबीत जा, ज्यांना नाही मिळालं त्यांनी मराठा म्हणून आरक्षण घ्या. अशा प्रकारे एकाच समाजाला 2 पातळ्यांवर 2 ठिकाणी एकाच वेळेला आरक्षण घेता येईल का? प्रसादजी, सगळ्यात आधी मी एक आपली याची नोंद करतो की जे ताईंनी पण म्हटलं की मुळात एक आपल्या लक्षात आता या चर्चेत आलं असेल की एक मतानी, एक मुखानी, एक मागणी नाहीये.
वेगवेगळे समाज गट, मराठा समाजातले वेगवेगळे गट ही वेगवेगळी मागणी करतात. राहिला प्रश्न आपण जो विचारला, तर त्याच्यामध्ये एका समाजाला एकच आरक्षण लागू होतं, आणि जर एक समाज 2-2 आरक्षण मागायला लागला किंवा घ्यायला लागला, तर मग प्रत्येक समाज असंच म्हणेल की बाबा आम्हाला पण ईडब्ल्यूएस द्या. SC ST ओबीसीतलाही काही वर्ग म्हणेल की बाबा आमच्याकडे काही नोंदीचा प्रॉब्लेम आहे, काही कागदपत्रांचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला ईडब्ल्यूएस लागू करा, किंवा ते पण राहून द्या, आम्हाला ईडब्ल्यूएस पण लागू करा. त्यामुळे माझं म्हणणं तेच आहे की मुळात तुम्ही सगळ्यात आधी जे जात दाखला आहे त्याच्यावर जो ऍप्लिकेंट आहे आणि त्याचे वडील आहेत त्यांचे आधार नंबर तुम्ही टाका, कास्ट सर्टिफिकेट हे आधारशी लिंक करा. त्याच्यामुळे जे बोगस जे लाभार्थी आहेत ते या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर पडतील आणि मुळात सगळे ठरवतील की ठीक आहे तुमच्या नोंदी भेटल्यात ना, तुम्हाला ठीक आहे. कुणबी घ्यायचंय कुणबी घ्या. बरं, तुमच्या आता नाही पटकन मग भेटल्या, या मराठा निमित्तानं येतं, आपण आबासाहेब पाटलांपर्यंत जाऊया. स्नेहाताई, त्यानंतर तुमच्यापर्यंतही यायचं आहे. आणि आता आबासाहेब, आपल्यासाठीचा मुद्दा असा आहे, हा जो घोळ आंदोलनाच्या आत्ताच्या आंदोलनामुळे जरांगेंच्या माध्यमातून घातला जातोय की तुम्हाला नाही घ्यायचं ना, तुम्ही घेऊ नका, पण आम्हाला कुणबी हवंय म्हणून आम्ही कुणबी घेतो आहोत, अशा पद्धतीनं समाजाचं आरक्षण ना मिळेल ना टिकेल. प्रसादजी, वारंवार मी नाही कोणताही अभ्यासकाला किंवा कुणाला विचारा, अगदी किशोर चव्हाणांना देखील तुम्ही विचारा की या राज्यामध्ये ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही. सरसकट हा विषय सुद्धा येणार नाही की आता ज्या पद्धतीने किशोर चव्हाण सांगू देत की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना मिळेल का, तर नाही मिळणार. मग त्यांच्यासाठी वेगळा आहे, मग तुम्ही कसं काय भूमिका मांडू शकता एका वेळेला 2-2 भूमिका? की मुळातला जो आपला मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ज्यांच्या कुणबी नोंदी आहे ते मिळणारच आहे. त्याला आंदोलन किंवा ज्या आंदोलन, ठीक आहे, आंदोलनाच्या मधून काही नवीन सापडले असतील त्यांना मिळेल, त्यांचा लाभ होईल, त्याच्यासाठी स्वागतार्ह आहे. परंतु तिथं जाऊन विषय संपणार आहे का? तर अजिबात संपणार नाही. कारण आम्ही सातत्याने सांगतोय, महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे की या मराठाला की 50,000 नोंदी सापडल्या, लाख नोंदी सापडल्या, ठीक आहे, 2 लाख नोंदी सापडल्या. 2 लाख नोंदी सापडल्यानंतर एका कुटुंबातले 5 किंवा नातेवाईक झाला 10 लाख लोकांना सापडतील. मग बाकीच्या 4.5 कोटी मराठ्यांच्या आरक्षणाचं काय? हा प्रश्न महत्वाचा उरतोच ना. बिलकुल, 4.5 कोटी मराठ्यांचं काय? म्हणजे थोडक्यात कसं आहे, त्याला हिंदीत एक म्हण आहे, ऊंट के मुंह में जीरा आहे. समाज केवढा आणि लाभ किती जणांना मिळाला, हे आंदोलनाचं फलित मोजता येणार आहे का, हाही मुद्दा आहे. स्नेहाताई, या सगळ्या चर्चेत तुम्ही मगाशी एक खूप महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे. तो असा आहे की आत्ता आरक्षण मिळेल 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 म्हणून गर्दी जमवायची आणि कालांतरानं याच आंदोलनाचं फारसं काही फलित झालं नाही तर जे नैराश्य येईल त्यातून आत्महत्या वाढतील. स्नेहाताई, हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आपण मांडलात. आपलं निरीक्षण नक्की काय आहे याबद्दलचं? माझं निरीक्षण असं आहे की जर 1.5 महिन्याच्या चुकीच्या मागणीमुळे, चुकीची मागणी म्हणजे कुठची, मूळची मराठा आरक्षण ही योग्य मागणी सोडून जर आपण कुणबी सरसकट आरक्षण सर्वांना द्यावं ही जर मागणी चुकीची होतीये का, तर लोकांना माहित नाही की कायदेशीर सरसकट कुणबी आरक्षण टिकेल का, कोर्टात टिकेल का, किंवा जर कोणी याचिका टाकली तर टिकेल का, हे ज्यांना माहित नाही ते भावनिक होतात, एकत्र येतात आणि ती गर्दी जमल्याच्या नंतर नाही देत आहे म्हणून 2 दिवसात 4 दिवसात तारीख पे तारीख जेव्हा दिली जाते त्यावेळेस कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आत्महत्या करतात. आणि अजून एक मला या गोष्टीत सांगायचं की 44 आत्महत्या 1.5 महिन्यामध्ये ह्या फक्त मराठवाड्यात झाल्या, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, इतर महाराष्ट्रात कुठेही झाल्या नाहीत. याच्या मागचं कारण शोधलं पाहिजे. कारण या जर आत्महत्या पूर्ण महाराष्ट्रात ज्या सभा चालू होत आहेत ह्याच्यामुळे जर महाराष्ट्राचं आत्महत्या सत्र चालू झालं तर याची जबाबदारी कोण घेतोय? आंदोलनकर्ते घेतायत की तुमच्या आमच्यासारखे आपण बोलणारे घेतोय? आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही कारण आपण घरी असतो. पण या गोष्टीमध्ये जो भावनिक म्हणून गर्दी जमवतो त्या माणसाला माहित नाही की पुढे काय होणार आहे. आणि किशोर दादांनी आता ते स्वतःच उत्तर दिलं की जर 5 नोंदी सापडू देत किंवा 15,000 सापडू देत, जर या नोंदी सापडल्यामुळे कुणबी आरक्षण मिळतंय तर ते मूळच्या ज्यांच्या नोंदी आहेत ज्या सापडत नव्हत्या पण मिळालेत, चला एक गोष्ट चांगली झाली, पण त्यांनाच मिळतंय. म्हणजे जो 2004चा GR आहे त्याचप्रमाणे आरक्षण मिळतंय. कोणत्याही एकाही मराठ्याला, मराठा नाव आहे जिथं नोंदी नाहीत त्या एकाही मराठ्याला कुठलंही कुणबी आरक्षण सरसकट या नावाखाली मिळालेलं नाही. बिलकुल. स्नेहाताई, वेळेची मर्यादा म्हणून आपल्याला थांबवतो. आपण पटकन विचारलेल्या प्रश्नांवर किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचत संवेदनशील मुद्द्याला उत्तर घेणार आहोत. किशोर चव्हाण, आपल्याला हा मुद्दा पोहोचला असणार आहे.
आरक्षण मिळणार म्हणून समाजमन चेतवायचं आणि त्यातून जर नैराश्यापोटी कोणी काही वेगळं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कुणावर ठेवायची? तुम्ही सांगता सरकारवर जबाबदारी आहे. अहो पण जी मागणीच चुकीची आहे, ज्या चुकीच्या मागणीच्या आधारे एवढं सगळं आंदोलन तुम्ही उभं करताय, त्यामुळे जर आत्महत्या होत असतील तर त्याची जबाबदारी तुमची नाही, मनोज जरांगेंची पण नाही. किशोरजी बोला, माईक सुरू करून बोला. ताईंनी तो मुद्दा उपस्थित केला, तो महत्वाचा आहे की सुप्रीम कोर्टाचा जो प्रश्न आलेला आहे की ठीक आहे, आता ताईंनी एक कमीत कमी एक आमच्या आबांनी आणि आमच्या ताईंनी स्वीकारलं तरी जे मिळतं त्याचं स्वागत केलं. या आंदोलनाचं दुसरं यश सांगतो. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. बैठकीत आता क्युरिटी पिटिशनचा सुप्रीम कोर्टाचा विषय निघाला होता, हे फक्त मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे. आणि मी आताच पूर्वी सांगितलं, प्रगती कायद्याची आयोगाकडून व्हेरीफाय करून मागास कसे महाराष्ट्रातील मराठी ही प्रक्रिया चालू झाली. ती कुणामुळे चालू झाली? महाराष्ट्रात तर दुसरं कोणी आंदोलन करायला तयार नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्रात कुणाचे मराठ्यांचे हात मनोज जरांगे पाटलांनी पकडलेले नाहीये का मी पण पकडलेले नाही. त्यांनी त्याचं आंदोलन करावं, त्यांनी करायला पाहिजे. अजिबात ते नाही. करत नसतील ती जबाबदारी चुकीच्या आमच्यावर गोष्टी आहे. ऐकून घ्या, मी मध्ये बोललो नाही ताई, एक मिनिट फक्त. आज आयोगाकडे तुम्ही, पत्र पण गेलं. चुकीचं बोलू आयोग नका. नाही माझ्याबद्दल मी तुमच्यामध्ये बोललो नाही. मी तुला ताई म्हणतो, तू माझं म्हणण्यानंतर तू तुझं म्हणणं मान. आज आयोगाकडे पत्र गेलं, आयोगाकडे प्रक्रिया चालू झाली. कशाची प्रक्रिया चालू झाली? महाराष्ट्रातील मराठे मागास कसे, आणि हा रिपोर्ट आपल्याला सुप्रीम कोर्टात दाखल करायचा. कुणाच्या आंदोलनामुळे राहिलं? मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे राहिलं. आणि जो आंदोलन करतो, जो परिश्रम करतो आणि त्यालाच विनाकारण नाव ठेवायचं आणि महाराष्ट्राच्या मराठ्याचं काम होत असताना सुद्धा ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. बरं, किशोर चव्हाण तुमच्या या मुद्द्यावर आबासाहेब पाटील आणि स्नेहा गावकर दोघांनाही मी प्रत्येकी 30-30 सेकंदाचा वेळ देतो. स्नेहाताई, आपल्यासाठीचा थेट आणि स्पष्ट आरोप असा आहे की तुम्ही काम करणाऱ्याला आडव्या जात आहात, तुम्ही त्यांना थोडक्यात काय तर अपयशी करण्यासाठी प्रयत्न करताय. या आरोपाला आपलं उत्तर काय? माझं एकच उत्तर आहे की त्यांनी स्पष्ट आरोप लावला की म्हणे कोणीच आंदोलन करत नाही. मग अण्णासाहेब पाटलांच्या, आमचे जे आराध्य आहेत, त्यांच्या चेहऱ्याला जर काळं फासलं जात असेल या आंदोलनातून, मग याची जबाबदारी सुद्धा ते घेतायत का? या अशा जर चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या आम्ही मराठ्यांनी सहन करायच्या का? आणि आजपर्यंत मराठा आरक्षण हे मराठा नावावर मागितलं गेलं, मग आज कुणबी सरसकट म्हटल्यानंतर आम्ही जे म्हणतील ते सहन करायचं का? आणि आंदोलन करत नाही कोणी, ही सरासर चुकीचा आरोप लावलेला आहे. प्रत्येक जण आंदोलन करतात. त्या दिवशी सुद्धा जे आमचे आंदोलनकर्ते होते, मराठा म्हणून आरक्षण मागत होते, त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं. म्हणजे मराठ्यांनी मराठा म्हणून आरक्षण मागायचं नाही का? मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये अधिकार नाही का मराठा म्हणून आरक्षण मागायचा? ठीक आहे, स्नेहा गावकर आपला मुद्दा पोहोचला. आबासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटलांपासून सुरू झालेलं आंदोलन हे आता मनोज जरांगेंपर्यंत येऊन पोहोचलंय आणि आता मनोज जरांगेंचे समर्थक सांगायला लागलेले आहेत की अण्णासाहेब आणि मनोज जरांगे एवढीच माणसं काय ती मराठा आरक्षण देणारी आहेत, इतिहासात त्यांचीच नोंद होईल. काय आपली प्रतिक्रिया आहे आबासाहेब? या राज्यामध्ये अनेक लोकांनी आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले. या राज्यातला प्रत्येक मावळा त्याच्यामध्ये सामील झाला. प्रत्येक गावागावातला, प्रत्येक तालुक्यातला, जिल्ह्यातला प्रत्येकाचं योगदान आहे मराठा आरक्षणाच्यासाठी. हा कोणाचा एकट्या दुःखाचा विषय नाहीये. आज आरक्षणाचा मुद्दा पेटता ठेवला तर राज्यातल्या जनतेला ठेवलेला आहे. पुन्हा एका माणसाच्या श्रेयामुळे आम्ही पण आंदोलन केले ना, की आज परळी सारखं आंदोलन उभा राहिलं, की आज क्युरिटी पिटिशनचा जो विषय सांगतात एससीबीसीचं, ते आरक्षण आबासाहेब पाटलांच्या आंदोलनातून मिळालं ना. पण आम्ही कधीच म्हणलं नाही की आम्ही मिळवलं, आमच्यामुळं मिळालं की परळीच्या आंदोलनामुळे, माझ्यामुळे मिळालं. कधी आम्ही त्याचा गवगवा केला नाही. हे समाजाचं यश आहे की या राज्यामध्ये ज्या वेळेला परळीचं आंदोलन उभं राहिलं की मराठ्यांना 12-13% एससीबीसीचं आरक्षण मिळालं. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना लागू झाल्या, सारथी मिळाली, अनेक योजना, 50% फी माफी असेल, हॉस्टेल असेल, हे 40-70 वर्षात कधी झालं. ते देवेंद्रजी फडणवीस साहेब सत्तेवर आल्यानंतर त्यांनी करून दाखवलं. आणि ते ज्या वेळेला झाल्यानंतर की ज्या वेळेला एखादी चांगली घटना घडली की त्याला विरोध करणारे आपलेच काही पक्षाचे लोक आहेत. आणि आताची भूमिका अशी आहे की आता ह्या विषयावरती कोण बोलायला गेला तरी त्याला ट्रोल केलं जातं, त्याच्या विरोधात धमक्या दिल्या जातात, त्यांना अडचणीत आणलं जातं. म्हणजे हा जो काही प्रपोगंडा, एकीकडे किशोर चव्हाण सांगतात की आंदोलन करायला कोण नको म्हणलंय का? अनेक लोक आंदोलन चालू आहेत की आंदोलन चालत राज्यभर, प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन बसते. ही कशासाठी बसतात? त्या प्रत्येकाला मराठा आरक्षण मिळावं म्हणून की मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात बसलेत.
आम्ही आंदोलनात उतरलो आणि जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही उभा राहिलो. त्यांना ज्या वेळेला छगन भुजबळांनी मागणी केली अटक सदावर्तीने मागणी केली अटक करायची, मी सगळ्यात पहिली भूमिका घेतली. हिंमत असेल तर सरकारला सुद्धा आवाहन केलं की तुम्ही अटक करून दाखवा म्हणून, की तुम्ही असं म्हणू नका आम्ही विरोध करतोय. आम्ही चुकीची जी गोष्ट आहे ती समाजासमोर आणतोय. आम्हाला वैयक्तिक मनोज जरांगेचा विरोध अजिबात नाही. आम्ही पण समाजातला घटक आहे. त्यांनी उभा केलेल्या आंदोलनाचा आम्हाला 100% अभिमान आहे. ठीक आहे. परंतु ज्या काही गोष्टी ठीक आहे, आपल्याला वेळ मर्यादेची आठवण करून देतो आबासाहेब. आणि या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेतला वेळ मर्यादेपोटीचा जो चर्चेतला निष्कर्ष आहे तो इतकाच की दोन्ही समाजाच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा संघर्ष राज्याला परवडणारा नाही आणि चुकीच्या मागणीच्या आधारे सुरू केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष उभं राहणं तर अजिबात परवडणार नाही. आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.